पहाटे 4 वाजता आम्ही आता निघालेलो आहे शूटिंगला. खूप अंधार आहे. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही जर साखर झोपेमध्ये असला यावेळी असणार आहे, पण मी आलेलो आहे विजय फूड्स या ठिकाणी नाशिकला. बघू शकता रस्ता किती शांत आहे, कोणीसुद्धा जास्त रस्त्यावर नाही आहे, एखादीच गाडी जाते आहे आणि पहाटेचे 4 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी शूटिंग करतो आहे. बघू शकता या ठिकाणी विजय फूड्स ढोकळा ही फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढोकळे तयार होतात आणि पूर्ण नाशिक शहरामध्ये हे सप्लाय होतात. चला तर मग बघूया, आज जाऊया आणि जाणून घेऊया हे ढोकळे कसे तयार होतात. वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळे या ठिकाणी आहेत. बघू शकता इथं सँडविच ढोकळा आहे, त्यानंतर आळूवडी आहे. सगळे पदार्थ या ठिकाणी छान छान बनतात. चला सुरुवात करूया आपल्या स्पेशल व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ढोकळा तयार करण्यासाठी आता साखर घातलेली आहे आणि त्यानंतर डाळीचं पीठ, बेसन घातलेलं आहे आणि हे सगळं मॅन्युअली होतं, हातानं केल्याशिवाय होत नाही. पाणी घातल्यावर हे सगळं आता मिक्स होणार. ही मॅन्युअली प्रोसेस केली जाते ढोकळा तयार करायची. ढोकळ्यासाठी लागणारं पीठ इथं तयार ठेवलेलं आहे. बघा आता पातळ होत आले हे पीठ. तेल नाशिकमधील सगळ्यात मोठी फॅक्टरी, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ढोकळा बनतोय. त्यामध्ये आता पाणी घातलेलं आहे भरपूर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं जाणार. बघा एकदम पातळ आता हे पीठ व्हायला लागले. चाळीस 50 किलो इतर नेहमी ढोकळा रोज बनतोय आणि जर ऑर्डर असेल 70-80 किलो. खायचा सोडा, आता फुगायला लागले बघा ते किती सोडा घातल्यावर. किती प्रमाणामध्ये झालंय फुलून. यामध्ये कुठलेही जास्त पदार्थ घातले जात नाहीत. साखर, सोडा, तेल आणि पीठ डाळीचं. इडली काय आहे ना, हे व्हाईट ढोकळा. म्हणजे अर्धा तास आता हे बंद राहणार आणि यातनं ढोकळा बाहेर पडणार.
तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये ढोकळा तयार झालेला आहे. ढोकळ्याचा अक्षरशः डोंगर तयार झाला आहे आणि याच्यावर आता फोडणी टाकली जाणार आणि नेहमी आपण जो खातो तो ढोकळा तयार होणार. बघा एकदम लुसलुशीत आहे. साखरेचं पाणी, फोडणी. आता ढोकळ्याचं कटिंग चालू आहे. ट्रेमध्ये ढोकळा तयार झालेला आहे एकदम लुसलुशीत आणि फुगलेला आणि याच्यावर आता साखरेचं पाणी लावलं जाणार. साखर पाणी वा आणि आता कटिंग होणार प्रॉपर. बघा उभ्या आकारामध्ये कटिंग केलं जातं. आयता आकार आपण नेहमी ढोकळा खातो ते कटिंग आता इथं होत आहे. आणि याच्यावरनं फोडणी घातली जात आहे. मोहरीची फोडणी, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर मारली जाते वरून. ट्रे रेडी झालेला आहे. आता खांडवी बनते. बेसन आणि अरारूट. मिरची पेस्ट यामध्ये गेली आहे. खूप शांत पद्धतीने या ठिकाणी सकाळी 4 वाजल्यापासून 3-4 वाजल्यापासून पहाटेपासून काम चालते आणि आता सुरळीच्या वड्या तयार होत आहेत. आता हे गाळून याच्यामध्ये मोठ्या कढईमध्ये घेतलेलं आहे. त्याला आता गरम करून एकदम पिठलं टाईपमध्ये केलं जाणार. आता सुरळीच्या वड्या करण्यासाठी हे सगळं मिश्रण गरम केलं जाणार आणि प्रॉपर घट्ट करून एका मोठ्या टेबलवर ओतलं जाणार. सुरळीच्या वडीसाठी हे पसरून घेतलं जाते. सुरळीच्या वड्या आता तयार होत आहेत. बघा व्यवस्थित निघालेलं आहे. किती पातळ केलेल्या आहेत. सुरळीच्या वड्या आता रेडी झालेल्या आहेत आणि याच्यावर आता मोहरीची फोडणी घातली जाते. मोहरी घातली जाते. आता चटणीसाठी तडका लावला जात आहे. तेलामध्ये मोहरी घातली आहे. तेल,
मोहरी. ठीक आहे. हां तीन ओके. तीळ. ठीक आहे. आता काला नमक. हळू हळू. कोथमीरचा पाऊस पडला याच्यावर. तेल लावून घेतलंय या साच्यांना इडलीच्या, चिटकू नये म्हणून. इडलीचं पात्र आता भरण्यात येत आहे. या ठिकाणी आता मिनी इडली बनते. बघा किती छोट्या छोट्या इडली आहेत, खूप मस्त मस्त छोट्या आकाराच्या इडली. तर मित्रांनो, विजय फूडचे हे सगळे प्रोडक्ट आपल्या समोर आलेले आहेत. ढोकळ्यामध्ये अनेक प्रकार आहेत त्यांच्याकडं. सँडविच ढोकळा, व्हाईट ढोकळा, त्याचबरोबर छोट्या इडली आहेत, मोठ्या इडली आहेत आणि सुरळीच्या वड्या, अळूवडी असे अनेक पदार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये, अगदी हजारो प्रमाणामध्ये इथं तयार होतात. हजारो क्वांटिटीमध्ये तयार होतात. चव चांगली चव लागते. आणि पहिलेपासून यांची चव वगैरे सगळी चांगली आहे आणि सगळ्यांना खूप आवडतं ते. छान आहे, एकदम चव खूप छान आहे. सगळे पदार्थ अगदी. कोणता पदार्थ आवडतो? तर मित्रांनो, विजय फूड्स या ठिकाणी आपण बराच वेळ थांबलेलो आहे आणि सगळे पदार्थ कसे तयार होतात ही सगळी माहिती घेतली. विजय सर आपल्याबरोबर आहेत आणि खरंच खूप शून्यातून त्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे. अगदी छोट्याशा हातगाड्यावरून ह्याची सुरुवात झाली आणि एक मोठा आता आउटलेट झालेला आहे आणि होलसेल विक्री होते पूर्ण नाशिकमध्ये. तर तुम्हाला यांचे हे पदार्थ होलसेल विक्रीमध्ये त्यांनी घेऊन विकताना दिसतील. तर ही सुरुवात कशी झाली? शून्यातून तुम्ही खरंच हे विश्व उभा केलं आहे. तर नेमकं कधी ठरवलं की अशा पद्धतीनं हा तुम्ही व्यवसाय करूया? नमस्कार. खरं 2014पासून मी एक छोटीशी हातगाडी गंगापूर रोड भागामध्ये नाशिकमध्ये ही चालू केली. त्यानंतर मग हे सगळं हळूहळू हे काम मी वाढवलं आणि त्यानंतर की खमण ढोकळाच बनवत होतो पूर्वी. त्याच्या जोडीला की अजून बाकीचे पदार्थ कसे करता येतील याच्यावर काम करून आज हे सर्व सेट केलं आणि ओव्हरऑल सगळीकडे आपण हे होलसेल विक्री करतो. फ्री होम डिलिव्हरी ऑल नाशिक सिटी देतो आपण. आणि त्यानंतर जसं तुम्ही बघत असाल की खांडवी, अळूवडी, सँडविच ढोकळा, त्यात हे सगळे प्रकार बनवले. तर बऱ्याच वेळा असं म्हणते की मराठी माणसाला बिझनेस जमत नाही करायला, पण तुम्ही स्वतः हा पदार्थ म्हणजे गुजराती वगैरे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः आता एवढे यशस्वी झालात. तर सुरुवात केली होती तेव्हा कसं लोकांचा रिस्पॉन्स होता, घरच्यांचं काय म्हणणं होतं तुमच्या या व्यवसायात? नाही, घरच्यांचा आणि लोकांचा रिस्पॉन्स अगदीच चांगला होता. सपोर्ट होता घरच्यांचा. आणि ढोकळा सर्वात पहिले तर आम्ही बनवून घेत होतो. त्यानंतर मग आम्ही काही महिन्यांनंतर तो स्वतः बनवायला लागलो आणि मग काही दिवस तर सुरुवातीला तो जमला नाही. त्यात आपण मराठी आणि ढोकळ्याशी आपला काही एक संबंध नसतो. त्यामुळे हळूहळू आम्ही ते स्वतः त्याच्यावर काम चालू केलं. काही दिवस नाही जमल्यानंतर तो जमला, सेट केल्यानंतर मग आम्ही तो मार्केटला उतरवलं, आणलं. साधारणतः कुठल्या कुठल्या भागात आपला ढोकळा जातो? नाशिकच्या सर्व मेन सिटीत आम्ही हे सगळं सप्लाय करतो. काही कंपन्या आहे, काही रेस्टॉरंट, कॅन्टीन्स, केटरिंगवाले सर्व आहेत. ह्या सगळीकडे आमचा सप्लाय आहे. ओके. तर आता आपण एक एक पदार्थ सांगूया, त्याची माहिती आणि त्याचा रेटही सांगूया आता सध्याचं चालू. ओके. सर्वात पहिले तर ही मिनी इडली आहे, कोथिंबीर वडी, हे सर्व ऑलमोस्ट सगळे पदार्थ 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. हां. आणि मोठी इडली जी आहे, बिग इडली तिला म्हणता येईल, आपण ती 4 रुपये पीस विथ चटणी देतो. आणि खमण ढोकळा जे मेन आपलं प्रॉडक्ट आहे, हे फक्त 160 रुपये किलो आहे. खांडवी आहे 200 रुपये किलो. मुगडाळ ढोकळा, आळूवडी, व्हाईट ढोकळा, सँडविच ढोकळा, हे सर्व पदार्थ 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. येस. तर आपल्याला आता आम्हाला पाहिजे असतील तर हे तुम्हाला कुठल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं? आमचे मी दोन्ही नंबर तुम्हाला देतो. तुमचा एक 9579105554 नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुमचा ॲड्रेस, तुम्हाला जो हवा असणारा टाईम आणि ऑर्डर हे जर तुम्ही व्हॉट्सअपला टाकलं आणि सेम डेला हवं असेल तर ॲटलिस्ट 2 तास आम्ही घेतो आणि कुठलेही डिलिव्हरी चार्ज घेत नाही. सिटीतल्या सिटीत ते फ्री देतो आम्ही. आणि छोट्या क्वांटिटीमध्ये पण मागू हो, मिनिमम 1 kg जरी घेतलं तरी ते आम्ही
देतो. हो, त्या 1 kg मध्ये तुम्ही मिक्स पण घेऊ शकता. असं काही नाही की त्याच्यासाठी तुम्ही 1 किलोच घेतलं पाहिजे. नुसतं कुठलाही पदार्थ तर त्या 1 किलोमध्ये तुम्ही मिक्स घेऊ शकता. कुठलेही पाव किलोचे 4 वस्तू किंवा हाफ kg चे अर्धा किलोचे 2 वस्तू. ओके. येस. हा पत्ता सांगा मला. हां, माझा पत्ता आहे आपला विजय फूड्सचा पंचवटी, मखमालाबाद रोड, मखमालाबाद नाका, उदय कॉलनी. ओके. तर खूपच मस्त यांचा प्रवास आहे आणि आपण टेस्ट करून पण सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने हे पदार्थ लागतात आणि चव कशी आहे. खरंच खूप मेहनत आहे या व्यवसायामध्ये. तर चैतन्य फूड ब्लॉग करून आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. बघा किती स्पॉन्जी आहे आणि लुसलुशीत असा, पूर्ण त्याला काटे पडले, आतमध्ये पूर्ण जाळी तयार झालेली आहे आणि स्पेशल चटणी त्यांची. मस्त आहे. मस्त आहे. दररोज सँडविच ढोकळा बघू शकता. 2 लेअर आहेत. खाली एक लेअर इडली, मध्ये चटणी आणि वर नॉर्मल ढोकळा. माझी फेवरेट सुरळीची वडी आपण टेस्ट करूया. खूप भारी झाली आहे. एकदम लुसलुशीत आहे आणि मऊ आहे आणि टेस्ट सुद्धा चांगले आहे. जास्त तिखट पण नाही, मिरची वगैरे व्यवस्थित पडले.